नमस्कार मित्रांनो, जीएसआयटी सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत नेटवर्क म्हणजे काय असतं। त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण जे करियर आहे तुमचं 12वी नंतरचं किंवा 10वी नंतर पण तुम्ही करियर जे आहे ते करियर तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने नेटवर्क मध्ये करू शकता। त्यासाठी मित्रांनो आपल्याला काय करणं आवश्यक आहे, तर पहिल्यांदा ही जी कन्सेप्ट आहे की नेटवर्क म्हणजे काय, याचा वापर कशासाठी केला जातो हे तुम्हाला समजून घेणं अतिशय आवश्यक आहे। जर तुम्हाला नेटवर्क समजलं तर पुढच्या त्याच्या ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट तुम्हाला समजणार आहेत की नेटवर्क मध्ये लॅन काय आहे, वॅन काय आहे, मॅन काय आहे, वायरलेस नेटवर्क काय आहे, वायर्ड नेटवर्क काय आहे। तुम्ही कन्फ्युजन होऊन देऊ नका मित्रांनो। तुमची जी बेसिक कन्सेप्ट आहे की नेटवर्क म्हणजे काय हे तुम्हाला मी अतिशय सोप्या भाषेमध्ये आणि मराठीतून समजून सांगणार आहे। त्यासाठी काय करायचं आहे मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे विदाउट स्किप करता, म्हणजे तुम्हाला ही जी काही नेटवर्कची जी कन्सेप्ट आहे ती नेटवर्क कन्सेप्ट एक्झॅक्ट समजून। आणि त्यासाठी आपल्याला नेटवर्क काय आहे, जर आपल्याला याच्यामध्ये नेटवर्किंग मध्ये करियर करायचं असेल तर पहिल्यांदा नेटवर्क काय आहे हे समजून घेणं अतिशय आवश्यक आहे। तर बघा, नेट आणि वर्क, नेट आणि वर्क म्हणजे काय, नेटवर्क कशाला म्हणायचं, तर नेट आणि वर्क हे जे दोन शब्द आहेत ते दोन शब्द एकत्र करून काय तयार झालेलं आहे, हे नेटवर्क तयार झालेलं आहे। आपल्या एक ग्रामीण भाषेतून समजून घ्यायचं झालं तर नेट म्हणजे काय, अशा पद्धतीची जी तुम्हाला जाळी दिसते आहे त्याला काय म्हटलं जातं, नेट म्हटलं जातं। आणि त्याच्यामध्ये ही जाळी विणून जे काम केलं जातं त्याला काय म्हटलं जातं, वर्क म्हटलं जातं। आलं का लक्षात? नेटवर्कची जी काही कन्सेप्ट आहे ती एक जाळी आहे आणि ते जाळं विणून तुम्हाला त्याच्यामध्ये काम करावं लागत असतं, त्याला काय म्हटलं जातं, नेटवर्क असं म्हटलं जातं। पण ह्या नेटवर्कचा उपयोग काय असतो कॉम्प्युटरमध्ये किंवा आपण जे काही इंटरनेट वापरतो त्याच्यामध्ये कशा पद्धतीने उपयोग होतो या नेटवर्कचा, तर मित्रांनो बघा, इथं तुम्हाला एक डायग्राम मी दिलेले आहे। त्या डायग्राम मध्ये काय केलेलं आहे, तर मी तुम्हाला इथं 4 कॉम्प्युटर एकमेकांना कनेक्ट करून दाखवलेले आहेत। काय केलेले आहेत, 4 कॉम्प्युटर एकमेकांना कनेक्ट केलेले आहे। जर समजा हा ए कॉम्प्युटर आहे किंवा ए पर्सन आहे आणि या ए पर्सनला बी पर्सन बरोबर कम्युनिकेशन करायचं असेल तर तो कशा पद्धतीने करेल, जर हे नेटवर्क नसेल तर। कॉम्प्युटर मध्ये नेटवर्क कशा पद्धतीने कनेक्ट केलं जातं, तर ते दोन पद्धतीने तुमचं नेटवर्क जे आहे ते नेटवर्क कनेक्ट केलं जातं। एक असतं ते म्हणजे वायर्ड आणि दुसरं असतं ते वायरलेस। बघा, हे जे काही दोन पद्धती आहे या दोन पद्धतीने काय केलं जातं, तुमचं नेटवर्क जे आहे हे नेटवर्क कनेक्ट केलं जातं। आणि याच्यामधून काय केलं जातं की जी काही माहिती आहे ती माहितीची देवाणघेवाण एका नोड पासून दुसऱ्या नोड पर्यंत इझिली केली जाते, त्याला काय म्हटलं जातं, नेटवर्क असं म्हटलं जातं किंवा ह्या नेटवर्किंग मध्ये काम करणं असं म्हटलं जातं। जर समजा हे नेटवर्क कन्सेप्टच नसते तर आपल्याला डेटा कशा पद्धतीने ट्रान्सफर करावा लागला असता, तर आपल्याला इथं काय करावं लागलं असतं, पेन ड्राइव्ह आहे किंवा सीडी आहे याच्यातून डेटा काय करावा लागला असता, पेन ड्राइव्ह किंवा सीडी मधून डेटा आपल्याला कॉपी करून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत द्यावा लागला असता। हे काम तुमचं इझिली होण्यासाठी काय केलेलं आहे, हे नेटवर्क तयार करण्यात आलेलं आहे। आता आपण घरी बसून कोणतीही कन्सेप्ट आहे ती ऑनलाईन पद्धतीने समजून घेतो किंवा आपण YouTube वरचे वेगवेगळे व्हिडिओ तुम्ही पाहत असाल, तुमचा रिझल्ट पाहत असाल किंवा ऑनलाईन तुम्ही वेगवेगळे ऍप्लिकेशन फॉर्म भरत असाल, ही जी काही किमया आहे मित्रांनो, ही किमया कशाची आहे, तर ह्या नेटवर्कचीच आहे। तर मित्रांनो, ही जी अशी नेटवर्किंग कन्सेप्ट आहे ती तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायची आहे। तुम्हाला समजलं असेल की नेटवर्क म्हणजे काय आहे, हे तुम्हाला नक्कीच या व्हिडिओ मधून समजलं असेल। मित्रांनो, अशाच पद्धतीने आपण लॅन काय आहे, वॅन काय आहे किंवा मॅन, पॅन ह्या ज्या काही गोष्टी आहेत नेटवर्क रिलेटेड त्या आपण पाहणार आहोत। त्यासाठी मित्रांनो काय करायचं आहे, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।